मात्र तेवढ्यामध्ये धर्मराज रथाच्या खाली उतरले आणि कौरव सैन्याकडे चालत चालत चालले. देव सुद्धा घाबरले. हा बाबा काय म्हणतो काय नाही, काय युद्धाची कॅन्सल करतो, चाललाय कशाला. अर्जुन घाबरला, धर्म भीम नकुल सहदेव स्तब्ध झाले. धर्मराज खाली उतरले आणि सरळ भीष्माचार्याच्या रथाकडे गेले. तिथं गेल्यानंतर भीष्माचार्य सुद्धा नवळ करू लागले, हा आपला वैरी आहे, हा आपला दुश्मन आहे, याच्यावर बाण सोडून आता वध करायचा आहे, निष्पांडे पृथ्वी करायची, यांच्यावर आपल्याला शिवार करायचे आणि हा आपल्याकडे यायला लागलाय, काय कारण. भीष्माचार्याची मती गुंगून आली. धर्मराज गेले आणि रथापुढे उभे राहिले आणि एकच सांगितलं, भीष्माचार्य तुम्ही आमचे गुरु आहात. गुरुना त्वाई महानुभव, नाही का, गुरुचा आशीर्वाद पाहिजे. मला युद्ध खेळायचंय, तुमच्यावर बाण सोडायचे, क्रूरपणा करायचा आहे, पण तुम्ही मला आशीर्वाद द्या. आशीर्वाद मागण्यासाठी उतरले आणि त्याच वेळेस भीष्माचार्य खाली उतरले आणि गळ्यातले माळ धर्मराजाच्या गळ्यात घातली. धर्मराज आजच सुद्धा विजय झाला. कळले याच्यातून काय. महापुरे झाडे जाती तिथे लवाळे वाचती. हे शस्त्र हाती धरल्याच्यानं कौरवापुढं पांडव टिकले आणि पांडवाचा काय झाला, विजय झाला. एवढे कौरव होते पण निष्पाप झाले, सगळं कुळ बुडालं. पण द्वारकेचा राणा बारीक चिंतन करा. कौरव आपल्या कुळात आहेत आणि पांडव आपल्याच कुळात आहेत. फक्त ओळखता आले पाहिजे, ओळखता आले पाहिजे. आता जो ओळखतो तो शहाणा, शहाणा तो धनी, तो का म्हणे सोपे, शहाणा तो धनी. लक्षात ठेवा, प्रपंचात विजय मिळवायचा असेल, दुःख निवृत्ती करून सुखाची प्राप्ती करायची असेल आणि अशा चांगल्या घराण्यात जन्म भेटायचा असेल तर याच देहाला तुम्हाला ओळख देता आलं पाहिजे. महाराज ओळख द्यायचं कसं, काय करावं. तुकोबाराय सांगतात, हे बघा, जो संत दिसल ना, लाज धरायचे नाही, त्याला शरणागती पत्करून त्याच्या दर्शन घ्यायचं. घाली लोटांगण वंदीन डोळ्यान पाहिन रूप तुझे. ह्या मग आता दुसरं चरण आहे. संत लोटांगणी जाता लाज नको, संत लोटांगणी आपल्याला एखाद्या गावाला जायचा रस्ता माहित नाही, आपण मोबाईलवर टाकतो. काय टाकतो त्याला, काय म्हणतो आपण, आणि ते एवढं फसवत आहे, सरळ रस्ता सोडते, लांबून आपल्याला नेते. नाही ते भाषण घडते. मी तेच केलं या बारीला, वर्णन केलं तिसऱ्या चरणात.
घातलं संता लोटांगणी जाता लाज नको आणि सांगितलं दुसरं चरण